तर बेसिकली आम्ही आता ही कॉन्सेप्ट काढलेली आहे की आम्ही जागोजागी जाऊन अलग अलग लोकांची भेटणार आहे. तिकडचे जे अनफिल्टर्ड कट वेगवेगळ्या लोकांचे अलग अलग हिंदी हो गए. अरे क्या हो गया उसमें, क्या है नहीं ना सही समभाषा. तो तुमको बुर्का- नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी आपण एक नवीन एपिसोड घेऊन आलोय. ट्रॅव्हल सिरीज आपण परत चालू करतोय. तर माझं नाव आहे अभिषेक गुजर. आपण चाललोय सध्याला नवशा गणपतीला, नाशिकला. सध्याला आपण आहोत समृद्धी महामार्गावरती. पण आपल्यासोबत आता कोण आहेत ते आपण जाणून घ्या. सिद्धेश आणि मिहीर. हा भाई, मॅजिक कट, मॅजिक कट. अरे हेच तर फायदा आहे एडिटर सोबत असल्याचा. आहे मी लॅपटॉप घेऊन बसवला पाहिजे. काय भाई बोलू, सांग जरा. लॅपटॉप तरी मी आणला नाही कारण की चंदन लागेल. ते M5 मी नवीन लॅपटॉप घेतलेला आहे हा. ॲपलचा. नाहीतर तुम्ही समजाल ते लॉन हा लॉन झाला चालेल की. बघून ते नाही लॉन झाला. काय कन्फ्युज करतो. लॉन झाला, मित्राने घेतला. M5 घेतलेला आहे हा. आणि आता बघू शूट झाल्यानंतर काय एडिट करता. आणि आपल्यासोबत अजून एक कॉन्टेंट क्रिएटर आहे मिहीर. तर मिहीर पण त्याच्या फोननी काही सिनेमॅटिक्स ट्राय करणार आहे आज आपल्या सिरीज सोबत. तर मिहीरचं काय म्हणणं आपण ते बघूया. माझं म्हणणं एवढंच आहे की माझं इंट्रो जरा होत नाही. कधीपासून ट्राय करतोय, एका जागेवर गोरा तर एका जागेवर काळा, फक्त तेवढंच होतंय, बाकी काय. हे बघ, एक गोष्ट मी शिकलोय कॉन्टेंट क्रिएशन मध्ये, रॉ ठेवायचं. रॉ, काळाचा काळा, मी पण काळा, हा पण काळा, सगळे काळे. हा भाई काय सर बोलले तर ॲज अन एडिटर मला रॉ खूप आवडतं कारण की एडिटला खूप कमी होतं ना, म्हणून कटछट करायला एकदम. लाइटिंग डिस्कोवाली, ह्याचं काय म्हणणं आहे. हा ते लाइटिंग हा विषय नंतरचा आहे. तर सध्याला आपण आहोत समृद्धी महामार्गावरती आणि आपण चाललोय नवशा गणपतीकडे. नाशिकला जायचा हा खूपच सुंदर रस्ता आहे. आता आम्ही फर्स्ट टाइम चाललोय समृद्धी महामार्गाने. मला माहित पण नव्हतं. मला वाटलेलं भाई मस्त घाट बीट मधनं जाऊ, पण हा पण रस्ता भारी आहे. आता बघू पुढे कसं काय होतं काय नाही. तर भाई आणि लेट्स गो. तर समृद्धी महामार्गावरती जवळजवळ 50-60 किलोमीटर आम्ही असंच उपाशी बघत होतो की कुठे काय खायला भेटते का. कसं तरी नाशिकमध्ये घुसलो. इगतपुरीचा जो टर्न आहे तो मारला. त्यानंतर थोडा पुढे आलो. आता हा आपला टर्न येतो आहे जो आहे नवशा गणपतीचा आपण जो टर्न मारतो किंवा त्र्यंबकेश्वरचा टर्न मारतो. हा चौक आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक. तिकडेच आपल्याला एक नाश्ता भेटला आहे आणि खरंच खूप भारी नाश्ता भेटला. म्हणजे तुम्हाला दाखवतो काय तिकडे भेटतं खायला काय नाही. आम्ही तर खाल्ला वडा रस्सा, पाव खाल्लेत भाई, दाबून खाल्लेत. सिद्धाचं रिएक्शन तुम्हाला माहीतच पडेल की कसं होतं काय होतं. पण चला त्यांच्याशी आपण जरा बोलूया. तुकडा म्हणजे आता मी आमाईसोबत किंवा आपला सारंगसोबत जेव्हा खातो, कुठल्या गोष्टी बोलतो, तेव्हा एक गोष्ट तो बोलतो, ऐवज. तर ह्या वड्यामध्ये जो ऐवज टाकलाय ना, बाप, खाऊन द्या आम्हाला. गरीबी में आटा गिरा देखणे म्हणजे पुरेपूर उपयोग. हा, पैसे जरा पण आपल्या वेस्ट नाही आले पाहिजे. काय सध्या कमाल. रिव्ह्यू काय रिव्ह्यू हेच आहे की कमाल वाटलं. आम्ही एक कमाल स्पॉट शोधलेला आहे, मिस्टर मिसळ वडेवाला. आणि हे गरवारी पॉईंटला असा एक पॉईंट आहे. लेफ्ट तुम्हाला मारायचं असतो त्र्यंबकेश्वरला आणि नवशा गणपतीला. आपल्यासोबत किरण दादा आहेत. त्यांना आपण काही गोष्टी विचारूया या जागेबद्दल आणि या मिसळबद्दल. ठीक आहे किरण दादा, तुम्हाला नेमकं इथं किती वर्ष झाले किंवा किती दिवस झाले आणि काय तुमचा इतिहास आहे? मी किरण थापेकर, मिस्टर मिसळवाला आणि वडेवाल्याचा ओनर आहे मी. तर मला इथं पूर्ण 13 वर्ष झालेले. 2012 साली मी इथं शॉप ओपन केलं होतं. अगोदर मी कंपनीत जॉबला होतो. अच्छा. माझं शिक्षण 15वी झालेलं आहे. ओके. परंतु नोकरीच्या हिशोबाने जे पाहिजे ते उत्पन्न भेटत नव्हतं. त्याच्यानंतर मी ह्या गोष्टीत उतरलो. बरोबर. सुरुवातीच्या काळाला खडतर प्रवास होता, पण हळूहळू लोकांची साथ आणि लोकांनी दिलेले सगळे बहुमूल्य वेळ त्यांचा आणि क्वालिटीतून साधलेलं माझं नाव, बरोबर. याच्यातून इथं आज कस्टमरचा क्राऊड उभा राहतो. पण एकेकाळी असं खाण्याची परिस्थिती नव्हती. त्यावेळेस आम्ही ही गोष्ट चालू केली होती. पण सगळं काही माझ्या ग्राहक वर्गाच्या भरवशावर आज मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यांनी खूप साथ दिलेली आहे. त्यांच्याच भरवशावर आज मी माझं एवढं मोठं उभं केलेलं आहे. आणि नक्कीच दादा, तुम्ही क्वालिटीची जी बात केली ना, आता आम्ही खूप रँडमली थांबलो इकडे आणि आम्ही इथं विचारलं की मिसळ आहे का. दादा बोलले की नाही, आपल्याकडे वडा रस्सा हा स्पेशालिटी आहे, राईट. आणि आम्ही जी खाल्ली, आम्हाला जी मजा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघालाच जी मजा आली आहे आणि खरंच ती क्वालिटी आम्हाला इथे भेटली आहे. काय डिफरन्स येतो जसं की एक जॉब करण्यामध्ये आणि धंद्यामध्ये? एक मराठी उद्योजक म्हणून हेच सांगाल की प्रत्येकाने आहे ना, जॉब तर करा, परिस्थितीनुसार करा, पण
जे उद्योजकामध्ये आहेत ते जॉबमध्ये नाही आणि प्रत्येकाने एक व्यावसायिक म्हणून आहे ना उतरायला पाहिजे. मराठी माणसांनी कमीत कमी आता व्यवसायामध्ये उतरायला पाहिजे. एक उद्योजक म्हणूनच आपण उभारी मारा, बरोबर. त्याच्यातून अनेक आपले स्वप्न पण साकार होतील. आता लाईव्ह एक्झाम्पल आहे की दादांना हेच पाहिजे की आपण प्रत्येकाला मोठं करावं. मग ते छोटा मोठा धंदा असून दे, धंदा कुठला पण स्केलला असून दे, पण स्वतःचा असावा यस आणि आपल्या मेहनतीने करावा. Yes. ठीक आहे, नक्कीच दादा, थँक्यू सो मच. आम्हाला आम्ही असंच वेगवेगळ्या जागेवरती जाणार आहे, ठिकाणावरती जाणार आहे, भेटणार आहोत. भले ते सिनेमॅटिक वेनी असून दे किंवा असे रॉ कॉन्व्हर्सेशन असून दे, तुम्हाला ती जागा दाखवणार आहे. तर आज सध्याला आम्ही आहोत नवशा गणपती. हे नाशिकमधलं खूप सुंदर ठिकाण आहे. राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये मेन्शन करा. आता इथपर्यंत तुम्ही बघितलाच आहात तर एक कमेंट टाकाच की तुम्हाला काय आवडलं, काय नाही आवडलं. नेक्स्ट लोकेशन आम्ही कुठली एक्सप्लोर केली पाहिजे, सिनेमॅटिक शॉट्स आवडले नाही आवडले, कुठला झोन तुम्हाला आवडला नाही आवडला. तुम्ही जोपर्यंत कमेंट करत नाही आम्हाला काहीच समजणार नाही. दुसरी गोष्ट, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी वेट करा. थँक्यू.